नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर आज बघा, आजचा जे लेक्चर असणार आहे हे आपलं टॉपिकवर असणार आहे. जसं की रोज आपण PYQ बघत आहोत ना, रोज PYQ घेत आहोत, पण काही जणांना टॉपिकचे भरपूर कन्फ्युजन आहे, म्हणून असं विचार केलाय की मध्ये मध्ये तुमचे टॉपिक पण क्लिअर करावे है ना. त्यासाठीच आजचं आपलं लेक्चर असणार आहे मानवी चेतासंस्थेमधले मध्यवर्ती चेता संस्था. ठीक आहे. तर आजचा जो टॉपिक आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि ज्याच्यावरती बरेच असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ऍक्च्युली चेतासंस्था हा मोठा भाग आहे किंवा हे एक मोठं टॉपिक आहे, पण आपण त्याला पार्टने डिवाइड करून आपण हे टॉपिक कंप्लीट करू शकतो है ना. तर ह्या लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे. सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे आणि आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये या लेक्चरच्या लिंकला टाका आणि लेक्चरला लाईक पण करून घ्यायचंय. ओके. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला, ज्याचं नाव आहे, ज्या टॉपिकचं नाव आहे मध्यवर्ती चेता संस्था. तर बघा, सगळ्यात आधी चेता संस्था म्हणजे काय? तुम्ही विचार करतात है ना, विचार करतात, अभ्यास करतात, बोलतात, बघतात, ऐकतात, हे सगळं तुम्ही कशाद्वारे करतात? तर आपल्या मेंदूच्या कंट्रोलमुळे करतात. मग आपल्याच बॉडीबद्दल, आपल्याच मेंदूबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, तेव्हाच आपण पेपरमध्ये प्रश्न लिहू शकतो ना. तर ग्रुप डी साठी सामान्य विज्ञान 25 मार्काला तुम्हाला विचारलं जातं. तर त्या पूर्ण 25चा अभ्यास करण्यासाठी आपल्याला टॉपिक पण क्लिअर करावा लागेल. तर हे लेक्चर तुमचं फक्त ग्रुप डी साठी नाही, तर RRB, NTPC, त्यानंतर SSCच्या सगळ्या एक्झामसाठी, सगळ्यांसाठी चालणारं लेक्चर असणार आहे. ठीक आहे. तर बघा, चेतासंस्था जी आहे ती मानवाच्या शरीरातील सगळ्यात मोठी आणि महत्वाची संस्था आहे. ठीक आहे. मग चेतासंस्थेचे प्रकार पडतात. चेतासंस्था जी आहे ती काय आहे? मोठी चेतासंस्था, बघा, चेतापेशी, चेतासंस्था, हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यावरती बरेचसे प्रश्न आपण PYQ ला आता सॉल्व्ह करणार आहोत पुढे. ओके. चेतासंस्थेचे किती प्रकार पडतात? तर सगळ्यात पहिले आहे मध्यवर्ती चेतासंस्था. काय आहे? मध्यवर्ती चेतासंस्था. तर ही मध्यवर्ती चेतासंस्था काय? याच्यात पण पुढे काही प्रमुख गट आहेत. बघा, मध्यवर्ती चेतासंस्था, दुसरा आहे परघीय चेतासंस्था, आणि तिसरा टॉपिक आहे स्वायत्त चेतासंस्था. ठीक आहे. नंतर काय आहे? स्वायत्त चेतासंस्था. लक्षात आलंय? प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करून घ्या तोपर्यंत. तर चेतासंस्थेचे 3 प्रकार पडतात. ठीक आहे. आपल्या पूर्ण बॉडीवर नियंत्रण करणं, आपल्या गोष्टी ज्या आहेत त्याला कंट्रोल करणं, म्हणजे जे व्हॉलेंटरी आणि इनव्हॉलेंटरी मुवमेंट आपण ज्याला म्हणतो, ते सर्व आपल्या चेतासंस्थेच्याच भागामध्ये येतं. तर आजच्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत मध्यवर्ती चेतासंस्था, ज्याला म्हटलं जातं सेंट्रल नर्वस सिस्टीम. काय म्हटलं जातं? सेंट्रल नर्वस सिस्टीम. लक्षात येत आहे? काय म्हटलं जातं? सेंट्रल नर्वस सिस्टीम. याचा आजच्या टॉपिकला अभ्यास करणार आहोत. हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या RRB साठी, RRB NTPC च्या एक्झाम साठी, ग्रुप डी साठी, सगळ्यांसाठी महत्वाचं हे टॉपिक असणार आहे. ठीक आहे. मग मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे काय, हे आपण इथे बघणार आहोत. तर व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्यायचं. बघा, चेतासंस्था म्हणजे सर्व शारीरिक क्रियांवर नियंत्रण ठेवणारी आणि त्यांच्या कार्यात एकसूत्रता आणणारी संस्था म्हणजे चेतासंस्था होय. ठीक आहे. आपल्या सगळ्या कार्यांवर नियंत्रण ठेवणारी, तुम्हाला जसं दिसतंय बघा, मेंदूद्वारे सगळ्या पूर्ण शरीरावरती, पूर्ण बॉडीवरती, आपल्या हार्मोनवरती, आपल्या रिएक्शनवरती, सगळ्यांवरती कंट्रोल ठेवला जातो आणि त्यांच्या कार्यामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी सुद्धा कार्य करणारी संस्था म्हणजे ती चेतासंस्था असते. चेतासंस्थेमुळे शरीरातील सर्व कार्य सुरळीतपणे पार पडतात. मानवी चेतासंस्थेचे खालील प्रमाणे 3 प्रकार आहेत, जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. कोणते कोणते प्रकार आहे? तर पहिला आहे मध्यवर्ती चेतासंस्था, नंतर परघीय आणि स्वायत्त चेतासंस्था. आणि ह्या सगळ्यांचे प्रकार जे वेगवेगळे आहे आणि यांचे कार्य सुद्धा वेगवेगळे आहे. तर सगळ्यात पहिले बघणार आहोत मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके. तर बघा, सगळ्यात पहिली चेतासंस्था कोणती आहे? मध्यवर्ती. याच्या रिलेटेड जर काही क्वेश्चन असतील तुम्हाला, तर तुम्ही ऑफलाईन कमेंट करून सुद्धा सांगू शकता. ठीक आहे. आता मध्यवर्ती चेतासंस्थेलाच आपण काय म्हणतो? सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणतो. ठीक आहे. मग ही काय कार्य करते? बघा, मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये मेंदू आणि मेरुरज्जू यांचा समावेश होतो. इथे तुम्हाला मेंदूही दिलेला आहे आणि मेरुरज्जू म्हणजे आपल्या पाठीच्या कण्यामध्ये, ज्याला तुम्ही स्पायनल कॉर्ड म्हणतात,
आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये जो स्थित असतो तो असतो आपला मेरुरज्जू, ज्याच्याद्वारे चेता संस्थेद्वारे जे मेसेज मेंदूकडे पोहोचवले जातात. बघा आपल्याला चटका लागला, ठीक आहे, तर हे तर दुसऱ्या चेता संस्थेच्या प्रकारामध्ये येतं, पण तरी सुद्धा तुम्हाला जर चटका लागलेला असेल, तुमचा हात भाजला असेल, तर त्या हाताला मागे घ्या, किंवा तुमच्या समोरचं काहीतरी अडचण तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही त्याच्यापासून सावध व्हा. हे सगळ्या गोष्टी मेंदूपर्यंत पोहोचवणे, ह्याच्यावर नियंत्रण करणे, हे सर्व बॉडीमध्ये कोण कंट्रोल करत असतं, तर आपले नर्व्ह सेल म्हणजे चेतापेशी करत असतात. आणि त्या कुठून आपल्या बॉडीमध्ये ट्रॅव्हल करतात, तर ह्या मेरुरज्जू पासूनच ट्रॅव्हल करत असतात. हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. ओके, तर बघा काय सांगितलंय पुढे, न्यूरॉन. आता मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये मेंदू आणि मेरुरज्जू यांचा समावेश होतो, जो की मी तुम्हाला इथे दिलेला आहे. न्यूरॉन हे मध्यवर्ती चेतासंस्थेचे रचनात्मक आणि प्रकारात्मक फंक्शनल एकक आहे. याचा अर्थ काय होतो, न्यूरॉन. न्यूरॉन म्हणजे काय सांगा, कोणाला माहिती न्यूरॉन्स? न्यूरॉन्स म्हणजे चेतापेशी. ह्या ज्या चेतापेशी आहे ह्या आपल्या चेतासंस्थेचा कार्यात्मक व रचनात्मक घटक आहे. चेतापेशींचे 3 प्रकार पडतात. किती प्रकार आहे चेतापेशींचे? 3 प्रकार आहे. पहिली जी आहे ती असते संवेदी चेतापेशी. ठीक आहे, जसं आता चेतापेशी बद्दल जाणून घेऊया. तर चेतापेशीचे 3 प्रकार आहे. ठीक आहे, जी आपल्याला पूर्ण बॉडी रेग्युलेट करायला, कंट्रोल करायला मदत करते, ती आहे आपली चेतापेशी, ज्याला म्हटलं जातं नर्व सेल. ठीक आहे, ती आहे चेतापेशी, ज्याला म्हटलं जातं नर्व सेल. ह्याचे प्रकार आहे 3. तर पहिल्या प्रकारामध्ये येते संवेदी चेतापेशी. काय आहे ही? संवेदी चेतापेशी. संवेदी चेतापेशी म्हणजे आता समजा इथे तुमचा ऑर्गन आहे, हात आहे, याला तुम्हाला काहीतरी झालेला आहे वेदना, तर ह्याला झालेल्या वेदना इथून जी मेंदूकडे, हा झाला मेंदू, ठीक आहे, ब्रेन, तर हे झाले तुमचे अवयव ज्यांना इजा झालेली आहे. तर संवेदी चेतापेशीचे कार्य काय असतं, इथून मेंदूपर्यंत सिग्नल पोहोचवणे की तुम्हाला काहीतरी वेदना झालेल्या आहे. मग पुढची चेतापेशी जी असते ती असते प्रेरक चेतापेशी. काय असते ती? प्रेरक चेतापेशी. मग ही प्रेरक चेतापेशी काय करते, आता इथे तुमच्या मेंदूपर्यंत आलेला आहे मेसेज की तुम्हाला काय लागला आहे, चटका लागलेला आहे किंवा काहीतरी तुमच्यासोबत झालेलं आहे. ठीक आहे, मग तुमच्या मेंदूकडून पुन्हा संवेदनशील भागाकडे मेसेज घेऊन येण्याचं कार्य करते, ती असते प्रेरक चेतापेशी. म्हणजे जी जाते मेंदूपासून संवेदी भागाकडे, मेंदूपासून संवेदी भागांकडे किंवा संवेदी अवयवांकडे काय करते, ती मेसेज म्हणजे इम्पल्स ट्रान्सफर करते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तिसरा भाग आहे चेतापेशींचा, ज्याला म्हटलं जातं सहयोगी. काय म्हटलं जातं? सहयोगी चेतापेशी. मग ही सहयोगी चेतापेशीचं काय कार्य आहे आपल्या शरीरामध्ये, तर जेव्हा ही ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये सुरू असतात, तर जेव्हा गरज पडेल तेव्हा ती संवेदी चेतापेशीचं कार्य करते, आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ती प्रेरक चेतापेशीचं कार्य करते. याचाच अर्थ दोघांच्या कार्यामध्ये संयोग, दोघांच्या कार्यामध्ये एकसूत्रता ठेवण्याचं कार्य सहयोगी चेतापेशीद्वारे केलं जातं. ठीक आहे, लक्षात आलं. आणि प्रश्न विचारला तर हाही विचारला जाईल की सर्वात मोठी पेशी कोण आहे शरीरामधली. ठीक आहे, सर्वात लांब किंवा सर्वात मोठी पेशी, तर ती असते चेतापेशी. सर्वात मोठी पेशीचं नाव आहे चेतापेशी. आणि चेतापेशी कधीही रिप्लेस होत नाही, दुरुस्त होत नाही. जर तुमच्या डोक्याच्या पेशीला मार लागला तर मग आपण काय होतो, कायमचे वेडे होतो. काय होतो बघा, चेतापेशी कधीही विकसित होत नाही नंतर, त्या आपल्या जन्माच्याच वेळी असतात, त्याच्यानंतर त्यांची वाढ किंवा ग्रोथ किंवा ते पुन्हा येणे असं होत नाही. जसं बाकीच्या पेशी आहेत त्यांना रिप्लेस करता येतं, तसं चेतापेशी कधीही रिप्लेस होत नाही, हेही लक्षात ठेवायचं. म्हणजे हे काय झाले, चेतापेशीचे प्रकार आहेत जे आपल्या पूर्ण बॉडी रेग्युलेटिंगला मदत करतात. आय होप समजलं असेल. चला, फक्त बघू नका, तर सेशनच्या लिंकला पण शेअर करायचंय, जास्तीत जास्त लाईक करून घ्यायचं आहे. आपण बघत आहोत मध्यवर्ती चेतासंस्था. ठीक आहे, तर मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये काय काय येतं, तर मेंदू आणि मेरुरज्जू. तर मेंदू जो आहे, तर मेंदूचे कार्य माहिती आहे तुम्हाला, मेंदू काय काम करतो, तर आपला जो मेंदू आहे, ठीक आहे, चेतासंस्थेचा भाग आहे की नाही सगळ्यात महत्वाचा, तर मेंदू म्हणजे ब्रेन, ह्याचे पडतात 3 प्रकार. मेंदूचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. पहिल्या प्रकारामध्ये ज्याला काय म्हणणार, अग्र मस्तिष्क. काय म्हणणार ज्याला? अग्र मस्तिष्क. दुसरा भाग आहे ज्याला म्हटलं जातं मिड ब्रेन म्हणजे मध्य मस्तिष्क. ठीक आहे, मेंदूचे प्रकार आहे हा बाळांनो, लक्षात ठेवा.
आणि तिसरं ज्याला म्हटलं जातं पश्च मस्तिष्क, मीन्स त्याला तुम्ही हिंड ब्रेन किंवा स्मॉल ब्रेन म्हणू शकतात. ठीक आहे, हे आपल्या मेंदूचे 3 भाग आहे आणि हेच सर्व तुमच्या शरीरामधलं कार्य व्यवस्थित करण्यासाठी किंवा त्याला व्यवस्थित नाहीये तरी सुद्धा याच्यामध्येच गडबड आहे. ठीक आहे, मग मेंदू हा आपल्या मध्यवर्ती चेतासंस्थेचा भाग आहे. याचं कारण असं की मेंदूचे जे 3 भाग आहे याचे कार्य वेगवेगळे असतात. जसं की अग्र मस्तिष्कामध्ये काय केलं जातं, तर अग्र मस्तिष्काचे 3 भाग पडतात. ते पहिले भाग जो आहे त्याला म्हटलं जातं प्रमस्तिष्क. काय बोललं जातं पहिल्या भागाला? प्रमस्तिष्क, ज्याला तुम्ही फोर ब्रेन पण म्हणतात. काय म्हणतात? फोर ब्रेन म्हणतात. आणि ह्याच्याद्वारे काय केलं जातं? फोर ब्रेनचं कार्य काय आहे? तर तो आपल्या शरीरामध्ये ऐच्छिक क्रियांना नियंत्रित करतो. काय करतो? फोर ब्रेन आपल्या शरीरामधल्या सगळ्या तुमच्या मनाच्या म्हणजे काय? ऐच्छिक क्रिया नियंत्रण, ऐच्छिक क्रिया नियंत्रण करणे हे कुणाचं कार्य आहे? ऐच्छिक क्रियांवर नियंत्रण करण्याचं कार्य आपलं प्रमस्तिष्क करतो आणि प्रमस्तिष्काला मोठा मेंदू सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? मोठा मेंदू सुद्धा म्हणतात. आपल्या शरीरामध्ये ऐच्छिक क्रिया उदाहरणार्थ सांगा काय काय येईल? बघणे, चालणे, अजून काय? बघणे, चालणे, ऐकणे किंवा तुम्हाला आवडत असलेल्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही करतात त्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या कंट्रोलमध्ये तुमच्यानुसार चालतात त्या सगळ्या ऐच्छिक क्रियांचं कंट्रोल हे प्रमस्तिष्काद्वारे केलं जातं आणि प्रमस्तिष्काला मोठा मेंदू म्हणलं जातं. त्याच्यानंतर प्रमस्तिष्क जे आहे ते आपल्या दृष्टीचे सुद्धा काय करते? ज्ञान ठेवते. म्हणजे जी काही गोष्ट तुम्ही बघत असाल तर त्याचा जो मेसेज आहे तो आपल्या डोळ्यांद्वारे आपल्या प्रमस्तिष्कांकडे जातो. प्रमस्तिष्क आपल्याला डिसाईड करून देतो की तुम्ही जे बघताय ते गोष्टी काय आहे. ठीक आहे, म्हणजे हे कोणाद्वारे कंट्रोल होतं किंवा कोणाद्वारे हे आपल्याला कळतं की आपण जी बघतो आहे ती गोष्ट कुठली आहे किंवा तो कलर कोणता आहे किंवा काही असो ते काय आहे हे आपल्याला समजून देण्यासाठी कोण कोण कारणीभूत आहे? प्रमस्तिष्क आहे. ठीक आहे, मग अग्र मस्तिष्काचा जो दुसरा भाग आहे ज्याला म्हटलं जातं थॅलेमस. ठीक आहे, हा होता पहिला भाग. आता दुसरा भाग जो आहे त्याला म्हटलं जातं थॅलेमस. मग हे थॅलेमस जो आहे हा भाग आपल्या अग्र मस्तिष्कामध्ये असतो आणि तिसरा भाग आहे ज्याला म्हटलं जातं हायपोथॅलेमस. काय म्हटलं जातं? हायपोथॅलेमस. मग हायपोथॅलेमस द्वारे काय केलं जातं? आपल्या शरीरामध्ये तापमान आणि पाण्याचे नियंत्रण, तापमान व पाण्याचे नियंत्रण कोणाद्वारे केले जाते? तर ह्या हायपोथॅलेमसद्वारे केले जाते. त्याच्यानंतर बघा मध्य मस्तिष्कामध्ये आपल्या अनैच्छिक क्रिया नियंत्रित केल्या जातात. कोणत्या क्रिया? अनैच्छिक. मध्य मस्तिष्काचं कार्य काय आहे? इनव्हॉलेंटरी. इनव्हॉलेंटरीचा अर्थ काय होतो? अनैच्छिक. अनैच्छिक क्रियांमध्ये काय काय तर सांगा बरं. अनैच्छिक क्रिया म्हणजे ब्लड सर्क्युलेशन, युरिन फॉर्मेशन, डायजेशन आहे ना, तुमची पचन संस्था. तुम्ही असं म्हणणार का की मला आज माझं अन्न पचवायचं नाहीये, तर ही जी पचन संस्था आहे, आपलं ब्लड सर्क्युलेशन आहे, हे सर्व गोष्टी मध्य मस्तिष्काकडनं काय केल्या जातात? कंट्रोल केल्या जातात. आणि तिसरा भाग ज्याला लहान मेंदूही म्हणतात, ज्याला अनुमस्तिष्क सुद्धा म्हणतात. काय म्हणतात याला? अनुमस्तिष्क सुद्धा म्हणतात. तर ह्याचं कार्य आहे शरीराचा तोल सांभाळणे. ठीक आहे, काय कार्य आहे याचा? शरीराचा तोल सांभाळणे. शरीराचा तोल सांभाळणे हे कार्य कोणाचं आहे? तर आपल्या पश्च मस्तिष्काचं आहे. ठीक आहे, त्याच्याच सोबत आपल्या पश्च मस्तिष्कामध्ये काय असतं? ब्रोंकाज एरिया नावाचा भाग असतो जो आपले बोलण्याला सुद्धा काय करत असतो? नियंत्रित करत असतो. मग तुम्हाला कळू शकतं की आपला जो मेंदू आहे ते किती गोष्टींना नियंत्रित करत असतो. जसं हायपोथॅलेमसला लगेच लागून आपली पियुषिका ग्रंथी असते जिला मास्टर ग्रंथी सुद्धा म्हटलं जातं. त्या मास्टर ग्रंथीद्वारे 6 प्रकारचे हार्मोन ते तिच्या एका भागाकडनं म्हणजे अँटेरियर पिट्युटरीद्वारे सिक्रेट होतात. कारण मास्टर ग्रंथीचे 2 भाग असतात. एक असतं अँटेरियर पिट्युटरी, दुसरं असतं पोस्टेरियर पिट्युटरी. मग अँटेरियर पिट्युटरीद्वारे 6 हार्मोन सिक्रेट होतात तर पोस्टेरियर पिट्युटरीद्वारे 3 हार्मोन सिक्रेट होतात. ओव्हरऑल आपली जी मास्टर ग्रंथी आहे, जी पियुषिका ग्रंथी आहे, ती 9 हार्मोन सिक्रेट करत असते आणि ती एक अंतर्स्रावी प्रकारची ग्रंथी आहे जी शरीराला पूर्ण बॉडी कंट्रोल आपला जो होतोय तो तिच्याद्वारे सुद्धा होत असतो. तर आपल्या मध्यवर्ती चेतासंस्थेचा सगळ्यात महत्वाचा भाग होता आपला मेंदू.
तर मेंदूचे हे पडतात 3 प्रकार जे की तुमच्या स्क्रीनवर आणि त्या तिघही प्रकारांमध्ये जे प्रकार येतात किंवा ज्याचे कार्य येतात ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग असतो मेरुरज्जूचा. तर मेरुरज्जू म्हणजेच काय, जो आपला स्पायनल कॉर्ड आहे याच्यामध्ये सुद्धा मेरुरज्जू म्हणजे काय, इथे तुम्हाला दिसतंय मेंदूच्याच खालचा लगत निमुळता होत गेलेला जो भाग आहे तो कशाचा आहे, मेरुरज्जूचा आहे. आणि ह्या भागांद्वारेच काय केलं जातं, संदेशाचं वाहन केलं जातं. म्हणजे इम्पल्सला कॅरी करणं, जनरेट करणं हे मेरुरज्जूद्वारे केलं जातं. तर मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजेच सेंट्रल नर्वस सिस्टीम, आय होप तुम्हाला खूप छान पद्धतीने समजली असणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परिघीय चेतासंस्था आणि स्वायत्त चेतासंस्थेचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये इतकंच. आज आपण काय बघितलं, मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम. तुमच्या एक्झामला जितकं विचारलं जाईल तेवढ्याच टॉपिकला मी इथे कव्हर केलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परिघीय आणि स्वायत्त चेतासंस्थेचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. आणि जे टॉपिक तुम्हाला अवघड जातात, तुम्हाला वाटत असेल की एखाद्या टॉपिकवरती काय लेक्चर घ्या मॅडम किंवा आम्हाला एखादा टॉपिक समजवून द्या, तर तुम्ही ऑफलाईन कमेंट करून मला सांगू शकता. ठीक आहे, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायचं आहे. या व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे आणि जे नवीन असतील त्यांनी व्हिडिओला पटापट लाईक करून घ्यायचे आहे. ठीक आहे, पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.